नमस्कार. नागपंचमी निमित्त हे बनवलेले आहेत कानोटे. काही भागात त्याला कानोले म्हणतात किंवा दिंडे पण म्हणतात. पुरण घालून बनवलेले आहेत. एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात. नागपंचमीला हे नैवेद्यासाठी बनवले जातात. पाहू शकता एकदम मस्त बनलेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. कानोटे बनवायला घेऊया. हे पुरण आहे, पुरण बनवलेले आहे आणि आपले साधी कणिक चपात्याला मळलेली असते किंवा पोळ्याला बनवतो तशीच मळून ठेवलेली आहे. आता त्याचे छोटे छोटे आपल्याला उंडे बनवून घ्यायचे. आपल्याला कानोटे ज्या आकारात बनवायचे छोटे मोठे त्या आकारात उंडे बनवून घ्यायचे. पुरण बनवण्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. नैवेद्यासाठी पंचमीला पोळ्या भात असं बनवत नाहीत, त्यामुळे हे कानोटे बनवतात. त्याची रेसिपी बनवलेली आहे. हे उंडे बनवून घ्यायचे असे आपल्याला जेवढे करायचे ते. आता लाटून घ्यायचे छोटे पुरी सारखे, आपण पुरी लाटतो तशा पद्धतीने. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर आवडला तर. तुमच्या इकडे काय पंचमीच्या नैवेद्यासाठी काय बनवतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की पाठवा. हे मध्ये असं पुरी लाटून झालेली, मध्ये असं पुरण भरायचंय. व्यवस्थित भरून घ्यायचंय म्हणजे तळताना बाहेर नाही निघलं पाहिजे अशा हिशोबाने. आता हे सर्व बाजूंनी असं दुमडून त्याला पॅक करून घ्यायचंय. म्हणजे तळताना पुरण बाहेर निघणार नाही. उकडून पण करतात, पण मी तळून बनवलेले आहेत. मस्त पाहू शकता किती मस्त आकार आलाय. दुसरं पण लाटून घ्यायचंय अशाच पद्धतीने. हे थोडासा मोठा बनवणार आहे. पीठ थोडंसं पातळ आहे त्यामुळे पीठ लावलं तरी चालतंय आणि पीठ जर घट्ट असेल तर पीठ लावण्याची गरज नाही पडत. आता हे दुसरी पण पुरी लाटून झालेली आहे, त्यामध्ये पुरण घालायचंय. आणि सर्व बाजूंनी कव्हर करून घ्यायचे व्यवस्थित. मस्त मस्त बनलेला आहे. अजून एक बनवते. पहिले म्हणायचे की नागोबाच्या आकाराची म्हणजे येटाळ घातलेल्या आकाराची पोळीचा नैवेद्य नाही दाखवायचा. भात म्हणजे
नागोबाच्या अंड्याचा कलर आहे त्याला, म्हणून ते नाही. कुरडई पण येटाळा असतं तसं आहे, म्हणून नैवेद्याला फक्त हे असे कानोटे ह्याचाच नैवेद्य दाखवायचे. पारंपरिक रेसिपी आहे. हे असे कानोटे बनवून नागपंचमी दिवशी वारुळाला जाऊन तिथं नैवेद्य दाखवतात आणि घरी पण नागोबा काढून किंवा आता त्याचे नागोबाचे चित्र भेटतात, तेच लावून पूजा करतात. हे तयार आहेत आपले. आता 11 बनवलेत मी. आता तळून घ्यायचेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पाणी ठेवून उकडून पण घेऊ शकता चाळणीमध्ये. तेल भरपूर व्यवस्थित तापून द्यायचे. आता एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते गव्हाचं पीठ आहे ना, तर ते तळलं गेलं पाहिजे, म्हणून एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचेत. तळत आलेत आता. मस्त कलर आलाय, छान फुगलेत पण. तर तेल निथळून काढून घ्यायचे. मस्त असे पेपरवरती काढून घ्यायचे, म्हणजे त्यामधलं तेल सर्व त्या पेपरवरती निघून जाते. तर दुसरी बॅच टाकली. हे पण तळून झालेत. मस्त तयार आहे आपल्या आता नागपंचमीसाठी हे कानोट्याचं ताट तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की पाठवा, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून रेसिपी बनवून खा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल